स्पर्धा आहेत, वक्तृत्व स्पर्धा विद्यापीठांमध्ये वेगवेगळ्या घेतल्या जात आहेत. मात्र पुण्यामध्ये NSUI या संदर्भात आंदोलन केलेलं आहे, या स्पर्धेला विरोध केलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे काँग्रेस संघटनेचं की तुम्ही विद्यापीठांमध्ये आता राजकीय वावर घडवताय. मला या संदर्भामध्ये काही कल्पना नाही. मी बाहेरगावी होतो, कालच आलो मी उत्तराखंडहून, त्यामुळे मला या संदर्भात माहिती घेऊन नक्की सांगेल. ठेकेदारांचे 90,000 कोटी रुपयांची बिलं बाकी आहेत, त्याच्यामुळे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला पैसे दिले जात आहेत. त्यामुळे सत्ताधाऱ्यांविरोधातील आमदारांना 9 महिन्यापासून कुठलाच निधी दिला जात नाही अशी देखील चर्चा सुरू आहे. विरोधी आमदार असं म्हणतात की आम्ही मंत्र्यांच्या केबिन मध्ये फक्त चहा प्यायला जातो, आम्हाला कुठलाही निधी मिळत नाही. अशा प्रतिक्रिया विरोधी आमदारांनी दिलेल्या नाही, विरोधी पक्षाच्या आमदारांचं काम ते आहे टीका टिप्पणी करणं, हे करणं. पण आता सध्या कामं इतक्या वेगात सुरू आहेत, मागची कामं आहेत. माझ्याकडे आता बघा, ग्रामविकास मंत्री मी होतो, केवढी कामं दिली आहेत ती अजून आता सुरू होत आहेत. वर्कआउट आता होत आहेत, टेंडर काहींची आता होत आहेत, सुरू आहेत ते कामं सुरू नाही अशातला विषय नाही आहे. पण गेल्या काळामध्ये खूप कामं सगळ्या डिपार्टमेंटनी मोठ्या प्रमाणात निधी राज्यामध्ये दिलेला आहे. ती कामं अजून पूर्ण होत नाही. मला वाटतं ती पूर्ण झाली की पुढचा निधी सुद्धा त्या ठिकाणी येईल. माननीय मुख्यमंत्री आहेत, एकनाथजी आहेत, अजितदादा फायनान्स मिनिस्टर आहेत. मला वाटतं विकासाचे कामं कुठेही थांबणार नाहीत. आणि आपण बघतायत की किती जोरात घोडदौड विकासाच्या कामाची, मोठ्या इन्फ्रास्ट्रक्चरची या ठिकाणी चाललेली, राज्यामध्ये चाललेली आहेत. त्यामुळे तर विरोधी पक्षाला असं वाटतं आम्हाला निधी मिळत नाही, तर ते तर विरोधी पक्षाचं कामच आहे नेहमी रडणं. तर ते असो का आम्ही असं प्रत्येक वेळेला हे चाललेलं असतं. पण ते असं देखील म्हणतात की ठेकेदारांनाच पैसे दिले जात नाहीये. नाही, मला वाटतं काही अंशी काही ठेकेदारांची बिलं थांबलेली असतील, तो विषय नाहीये. पण या संदर्भामध्ये निश्चित देवेंद्रजी आहेत ते मार्ग काढतील. कुठेही अडचण येणार नाही, कुठेही कामं थांबणार नाहीत. थोडेफार बिलं जर कमी जास्त अडलेली असतील, पण लवकरच त्या संदर्भात कॅबिनेटमध्ये विषय झाला की ठेकेदाराची बिलं दिली गेली पाहिजेत. त्या संदर्भामध्ये लवकरात लवकर मार्ग निघेल आणि ठेकेदाराची बिलं दिली जातील. तुम्ही उत्तराखंडमध्ये होता, नेमकी काय तुम्ही तिथे परिस्थिती बघितली, कशा प्रकारे एकूणच मदत कार्य हे सगळं झालं आणि या इतक्या दिवसामध्ये अनेक जणांना तुम्ही तिथं बाहेर काढलं आहे, काय तुम्हाला तिथली सिच्युएशन? 3 दिवस पूर्ण मुक्कामी त्या ठिकाणी उत्तराखंडमध्ये गेलेलो होतो. उत्तरकाशी जिल्ह्यामध्येच ज्या ठिकाणी या जिल्ह्याची घटना घडली त्या ठिकाणी मी स्वतः होतो. पण तिथली भौगोलिक परिस्थिती जर आपण बघितली तर आपल्याला रात्री झोप येत नाही, खरं म्हणजे मी तुम्हाला सांगेल. पण इतका मुसळधार पाऊस आणि इतकं लँडस्लायडिंग, म्हणजे गाडी घेऊन आम्ही गेलो 7 तास प्रवास करत. हवामान खराब होतं, हेलिकॉप्टर उडत होतं दुसऱ्या दिवशी मी गेलो त्या दिवशी. त्यामुळे आम्ही गाडी घेऊन गेलो तर पुढे JCBच ठेवावं लागलं, 1-2. ते लँडस्लायडिंग झालं की लगेच दगड दूर करायची, माती दूर करायची, आमची गाडी पुढे जायची. पण असं वाटायचं केव्हा वरतून काय आपल्या अंगावर येईल आणि केव्हा आपण दाबले जाऊ, अशी परिस्थिती तिथे होती. आणि रात्री झोपले असताना सगळे डोंगराच्या खालीच आपण झोपलेलं असायचं, कारण ते गावात तिथली सिच्युएशन तशी आहे, भौगोलिक परिस्थिती तशी आहे की सगळ्या बाजूंनी मोठे हजारो मीटर, किलोमीटर म्हणावं लागेल आता, किती किलोमीटरपर्यंत मोठे डोंगर आहेत, पहाड आहेत. आणि सगळ्या लँडस्लायडिंगमुळे, पाण्यामुळे ते सगळे घसरत असतात. नेहमी वारंवार अगदी 10-10 मिनिटाला, 5-5 मिनिटाला रस्त्यावर सगळे मोठमोठे दगडून पडत असतात. त्यामुळे खूप भयावह परिस्थिती होती. पण खूप वाईट परिस्थिती मी असं म्हणेल की ज्या ठिकाणी घटना घडली रॅलीला, तर त्या ठिकाणी अतिशय वाईट परिस्थिती, म्हणजे 20-20, 25-25 फूट सगळी माती येऊन त्या गावावर बसून गेलेली आहे. आता आत किती लोक होते काय ते सांगणं कठीण आहे. पण सुदैवाने महाराष्ट्रात आपले जेवढे लोक कॉन्टॅक्टमध्ये होते ते सगळे बचावलेले आहेत. मला वाटतं तर त्याच्यापेक्षा जास्त कोणी त्या ठिकाणी राहिलं नाही, कारण जे कॉन्टॅक्टमध्ये नव्हते असेच 170-80 लोकांची नावं आमच्याकडे आलेले होते. जे कॉन्टॅक्टमध्ये होते ते तर बाजूला होते, त्यांचे फोन येत होते, ते संपर्कात होते, ते जाऊ द्या. पण ते 170-80 पर्यटक जे होते ते सगळे नंतर संपर्कामध्ये 2 दिवसांनी 3 दिवसांनी आले. मी त्यांना तिथे जाऊन स्वतः भेटलो. त्यांना काय मदत लागेल असेल नसेल ती केली, तिकिटांची व्यवस्था केली. त्यांना बाहेर डेहराडूनपर्यंत असेल, हरिद्वारपर्यंत असेल, त्यांना सर्वांना सुखरूप त्या ठिकाणी आणलं आणि सगळे आता घरी पोहोचलेले आहेत. काही लोक 50-60 लोक पुन्हा केदारनाथकडे जाणार मुंबईचे, म्हणून त्यांनी परवा रात्री आग्रह धरला. तर मग सगळे 4 वाजता ते गाड्या घेऊन पुन्हा केदारनाथकडे गेलेत हिंमत करून. मी त्यांना खरं म्हणजे नाहीच म्हणत होतो, पण त्यांनी काही ऐकलं नाही. पण ते आता सुखरूप आहेत, ते 1-2 दिवसामध्ये परत येतील. सुदैवाने कुठेही कॅज्युअलिटी झालेली नाही. पण तिथल्या सरकारने, तिथल्या सेनेने, तिथल्या NDRF, SDRF आणि प्रशासनाने जी मदत केली स्थानिक जनतेने, ती खरं तुम्ही त्यांच्याच तोंडून ऐका जे त्या ठिकाणी अडकलेले होते. म्हणजे इतकी मदत की अगदी घरच्यासारखंच आपल्याला किती वागणूक.
त्या लोकांनी आपल्याला त्या ठिकाणी दिली किंवा त्यापेक्षा जास्त आदरातिथ्य लोकांनी आपल्या ठिकाणी केलं. हॉटेलचे बिलं सुद्धा लोकांनी घेतल्यानंतर घटना घडल्यावर जेवणाचे पैसे सुद्धा कोणीच त्या ठिकाणी घेतले नाही. 1 रुपया चार्ज त्या ठिकाणी केला आणि लोकांनी त्या ठिकाणी म्हणजे खरंच किती पोलाइटनेस त्या लोकांमध्ये आहे, नम्रता आहे, आपलेपणा आहे, हे खरं बघण्यासारखं. भाऊ, आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एक महत्वाचा निर्णय झालेला पाहायला मिळतो. 15,000 पोलीस भरती होणार आहे. कशी असणार आहे भरती प्रक्रिया? नाही, पोलीस दलामध्ये मनुष्यबळ कमी आहे. दिवसेंदिवस आता आपण बघतायत कशी परिस्थिती उद्भवते, काय चाललं, आणि त्यामुळे पोलीस भरती व्हावी हे कधीपासून हा विषय शासनाच्या विचाराधीन होता. देवेंद्रजींनी, ते गृहमंत्री आहेत माननीय मुख्यमंत्री महोदय, त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे. आता जो 15,000 पोलीसकर्मी हे या ठिकाणी पुन्हा त्यांची भरती राज्यामध्ये होणार आहे. मला वाटतं युवकांना सुद्धा एक चांगली संधी रोजगाराची त्यामुळे मिळणार आहे. आणि राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था चोख ठेवण्यासाठी पोलीस दल त्याच्यामध्ये वाहनचालकापासून सगळेच लोक त्याच्यामध्ये आहेत. वाहने तर आपण खूप घेतो आहोत, मोटरबाईक घेतो आहोत, गाड्या घेतो आहोत, आणि त्यामुळे मग मनुष्यबळ आवश्यक होतं. मला वाटतं एक चांगला निर्णय सरकारने या ठिकाणी घेतलेला आहे आणि त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था चोख राखण्यासाठी त्याला मदत होणार आहे. भाऊ, आज कॅबिनेट बैठकीमध्ये सोलापूर मुंबई विमानतळ संदर्भात महत्वाचा निर्णय झालेला आहे. काय निर्णय, कशा प्रकारे प्रवाशांना आणि पर्यटकांना याचा फायदा होऊ शकतो?